नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील ज्ञानेश्वरांची कविता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी पहिला भाग वाचतो. ज्ञानेश्वरांची कविता. कवी आणि तत्त्वज्ञ यांचा अद्भुत संगम म्हणजे ज्ञानेश्वर. कवी या नात्याने ते अभिनव वाग्विलासिनी, चातुर्य कलाकामिनी अशा विश्वाला मोहित करणाऱ्या या शारदेला वंदन करतात. वाणीचा विलास आणि कलेचे चातुर्य आपल्या कविवाणीत यावे यासाठीचा हा नमस्कार आहे. माझ्या साहित्यात सोनियाच्या खाणी उघडू देत ही आकांक्षा त्यांच्यातील कवीचीच आहे. हे माझे सारस्वताचे गोड झाड आहे. हेही आपल्या कलाकृतीबाबतचा कविभावच आहे. ही माझी सारी कविता रसभाव फुली फुलेल हाही त्यांच्यातील कवीचाच सौंदर्यलक्षी विश्वास आहे. आणि माझ्या रसिकांसाठी अमृता तेही पैजा मारून जिंकेल अशी अक्षर निर्मिती करीन ही तर त्यांच्यातील कवीची अस्मितापूर्ण प्रतिज्ञा आहे. पण लागलीच त्यांच्यातील तत्त्वज्ञ प्रचंड आत्मविश्वासाने पुढे येऊन सांगू लागतो की या माझ्या मराठीच्या नगरात मी ब्रह्मविद्येचा सुकाळू करेन. या माझ्या रसभावाने फुललेल्या वृक्षशाखा नाना अर्थाच्या फळभारांनी डवरून जातील. मी येथे विवेकवेलीची लावणी करीन. हे सारे तो बोलतो आहे. अरूपाचे रूप, परतत्वाचा स्पर्श अशा गोष्टी तो तत्त्वज्ञ करतो आहे. हा तत्त्वज्ञ कवी कविता आणि तत्त्वज्ञान यांची अशी सांगड घालीत असतो की मी कवी पण आहे आणि मी तत्त्वज्ञही आहे याचे भान तो रसिकांनाही पावलोपावली देत असतो. जैसे सार शारदियेच्या चंद्रकळे माझारी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी ही कथा अति हळुवारपणा चित्ता आणुनिया. असे बोलत असताना त्यांच्यातील कवी आपल्यातील रसिकतेला केवढा गोंजारीत असतो. प्रसन्न शांत शरद ऋतूतील चांदणं, अमृताचे कोवळे कण, चकोराची पांढुरकी इवलाली छोटुकली सोनोली पिले अगदी हळुवारपणे आणि भरभरल्या आनंद तृप्तीने वेचित असतात. तेवढ्याच हळुवारपणा आनंदमग्न तृप्तीने रसिकांनी माझ्या कथा कवितेचे श्रवण करावे अशा रूपक शैलीतील ही रसिकलक्षी कविवृत्ती आहे. पण या कथा कवितेतील ते चांदण अमृत कोणते आहे याचे स्पष्टीकरण करताना मात्र ते सांगतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शु जैसा. हे जे परतत्व त्यांना भावले आहे, हे जे परतत्व त्यांनी अनुभवले आहे, त्याच्यासाठी त्याच्या अभिव्यक्तीसाठी ते त्यांची कथा कविता गात आहेत हे ते पुढे स्पष्टच करत आहेत. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय ते भोगवीन, इंद्रियान करवी. या तत्त्वज्ञ ज्ञानेश्वरांचे ते परतत्व म्हणजे काय आहे, ते त्यांना जे अरूप असे जे दाखवायचे आहे ते काय आहे, ते कोठे आहे. तत्त्वज्ञ ज्ञानेश्वरांच्या कथेतील या परतत्वाचा आपण शोध घेतला की मग आपल्याला कवी ज्ञानेश्वर यांच्याही कवितेचा शोध लागतो. तिचे मर्म समजणे सुलभ होते. हे ज्ञानेश्वरांचे परतत्व म्हणजे सर्व खलु इदम ब्रह्म होय. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हे मत त्यांना मान्य नाही. ब्रह्म सत्यम तसेच जगत सत्यम अशी त्यांची भूमिका आहे. आपल्या अवतीभवतीचे दगडधोंड्यांचे, वृक्षवल्लरींचे, पशुपक्षी आदी वनचर सोयऱ्यांचे, हासऱ्या फुलामुलांचे, जीवनासक्त स्त्री पुरुषांचे विश्व हे ब्रह्मच अशी ज्ञानेश्वर या तत्त्वज्ञाची परतत्वाबद्दलची भूमिका आहे. तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे, आता चंद्रबिंब सोलावे न लागे जेवी. अशा चपखल दृष्टांतातून त्यांची ही भूमिका ते स्पष्ट करतात. चंद्रबिंबातच चंद्र असतो त्याप्रमाणे या विश्वातच ब्रह्म असते
अशी ही भूमिका आहे. आणि त्यामुळे म्हणूनी जग परवते, सारुनी पाहिजे माते, तैसे नवे उखिते सकटची मी. या विश्वाच्या पलीकडे जाऊन माझा शोध घ्यावा असा मी वेगळा नाहीच. या विश्वात जे काही आहे ते सर्व मीच आहे, असे हे त्याचे परतत्वाबद्दलचे चित्तविलासवादी प्रतिपादन आहे. या तत्त्वज्ञाने या विश्वालाच परतत्व मानल्यामुळे, या विश्वालाच ब्रह्म मानल्यामुळे विश्वात्म चैतन्याने रसरसलेले काव्यात्मसर्जन या कवीही असलेल्या त्याच्या शब्दातून अवतरले. गुणगुणणारा घनून, रुंझुणणारा वारा, पैल कोकणारा काऊ, फुलेला मोगरा, आंबिये डहाळीची कोकिळा, चाफे चंदन चांदणे, आकाशातील पूर्ण चंद्राला स्पर्शाविना आलिंगन देणारी आणि त्याचमुळे फुलोरून जाणारी कुमुदिनी, कमलपाकळ्यांना स्पर्श न करताच त्यातील पराग वेचणारे मधुवृत्तीचे भ्रमर, कारुण्या माझी पावले लपवून चालणारा व्रतस्थ, शारदीयेच्या चंद्रकळे माझारी अमृतकण वेचणारी चकोर तलगे, हलकारे डोलकारे देत घडिये घडिये गुजगुज बोलणारा बाळकृष्ण, काव्यसुधेनं भरून गेलेली मराठीचेही नगरी, असे सर्वत्र विश्वचैतन्याने भारलेले रसरशीत उपमान सृष्टीतील त्यांचे विश्वमय झालेले परतत्व सर्जनशील कवितेला जन्म देत असते. या रसरशीत प्रतिमासृष्टीला त्यांच्यातील आत्मौपम्य वृत्तीची, कोवळ्या संवेदनेची जोड मिळते, भावाविष्काराची उत्कटता लाभते, मध्येच नाट्यात्मकतेची कलात्मक कलाटणी मिळते आणि तेथेच लयबद्ध कल्पना सौंदर्याचे अनुपम लेणे पाहावयास मिळते. हे सारे अनुभवताना रसिकांच्या मनात ज्ञानेश्वरांच्या कवितेची व्याख्या अशी फुलून उमजते. चैतन्यपूर्ण रसरशीत प्रतिमांची सुंदरता, आत्यंतिक कोवळी लाभलेली संवेदनशीलता, भावनेची तीव्रतर उत्कटता, विस्मित करणारी नाट्यात्मकता, कल्पना सुंदरतेची रम्यता आदी सौंदर्यशाली गोष्टींचा लयबद्ध नादमधुर बंध म्हणजे ज्ञानेश्वरांची कविता. ज्ञानेश्वरीसारख्या तत्वचिंतक ग्रंथातही अशा कवितेचे सौंदर्यबंध एवढे ठायी ठायी विखुरलेले आहेत की या ग्रंथाला तत्वज्ञान प्रधान ग्रंथ म्हणावे की कविता प्रधान ग्रंथ म्हणावे असे समीक्षक भाष्यकारांमध्ये वाद झडत असतात. ज्ञानेश्वरीतील अशा स्वरूपाच्या कवितेचे एक दोन सौंदर्यबंध वानगी दाखल येथे पाहण्यासारखे. अहिंसा व्रताने करुण कोमल झालेली ज्ञानसाधकाची पावले ज्ञानेश्वरांच्या संवेदनशीलतेला कल्पना सुंदर प्रतिमांतून अशी भावतात. तरी तरंगून नोलांडितून लहरी पाये न फेडितो, संचलून मोडितो पाणी याचा, वेगे आणिले साम दिठी घालुनी अविंसा, जलिंबकू जैसा सोय, का कमलावरी भवर पाये ठेविती हलुवार, कुचुंबैल केसर या शंका, तैसे परमाणू पांगुतले जाणवनी जीव सानुले, कारुण्या माझी पावले लपवनी चाले, ते वाट कृपेची करीतो ते दिशाची स्नेहे भरितो, जीवा तली आथून रितो आपुला जीव. पाण्यावरील तरंग तर ओलांडायचे नाही, पाण्यावरचे ते तरंग मोडायचे पण नाही, पाण्याच्या संथ खळाळाला जराही धक्का लावायचा नाही, पण आमिषावर नजर खिळवून अत्यंत वेगाने पण तेवढ्याच अलगद हलकेपणाने बगळा जसा पाण्यात हळुवारपणे शिरतो किंवा केसर चुरमळेल या भीतीने भ्रमर कमलावर जसे अलगद पाय ठेवून मधुपान करतात, त्याचप्रमाणे अवतीभोवतीच्या परमाणूमध्ये इवलाले जीव असतात याची जाणीव बाळगून ती वाट दयेने ओसंडून टाकेल, ती दिशाच प्रेमाने ओथंबून टाकेल आणि त्या इवलाल्या जीवाच्या पुढे आपल्या जीवाची पायघडी घालीत, आपली पावले मूर्तिमंत करुणेमध्ये लपवून ज्ञानसाधक चालत असतो. हे सारे वर्णन म्हणजे असं वाटतं की ज्ञानेश्वर या ज्ञानसाधकाचीच ही अतीव कोवळी संवेदनशीलता आहे, त्याच्याच कारुण्याची ही भावमार्दवता आहे आणि विस्मयकारी नाट्यात्म निरीक्षण आणि त्यावर सजवलेला कल्पनांचा लयसुंदर साज हा तर त्यांच्यातील खास कवीचाच आहे. हा तत्त्वज्ञ समाधीस्थ होण्यासाठी
अष्टांग योगाची खडतर साधना सांगतो. पण या योगारूढ पुरुषाच्या योगासनासाठी जी जागा सांगतो ती राजशेखराने जी कविबाग सांगितली आहे एवढी कल्पना सुंदर आहे. जेथ अमृताचे नि पांडे, मुला ही संकट गोंडे, जोडीती दाटे झाडे सदा फलती. पाऊला पाऊला उदके, परी वर्षा काली ही चोखे, निर्झरे का अशेषे सुलभे जेथ. हो अतपू ही आलू मालू, जाणीजे तरी सितलू, पवनु अति निर्बलू, मंदू झुलुका, पाणी लगे हंसे, दोनी चारी सारसे, कव्हणी एकी वेली बैसे, तसे तरी कोकिली हो जाय. निरंतर नाही तरी आला गेला कही, हो तुका मयुरेही ते आम्ही न म्हणू. इथं हा भाग थांबवतो. धन्यवाद.